तर नागपूर जिल्ह्यात वाघाच्या हल्ल्याच्या घटना वाढलेल्या आहेत। कुही तालुक्यातील टाकळी गावात वाघाने एका शेतकऱ्यावर हल्ला चढवला। दैव बलवत्तर म्हणून शेतकरी वाचला। शेतकरी राधेश्याम खांडेकर शेतात एकट्याने कापूस वेचत होते आणि अचानक वाघाने मागून झडप घेतली। शेतकऱ्याच्या उजव्या कानाजवळ आणि दोन्ही खांद्यावर गंभीर जखमा झालेल्या, आरडाओरडा ऐकल्या आणि शेजारील शेतकरी मदतीला धावले। नागरिकांचा आवाज वाढल्याने वाघाने जंगलाकडे पळ काढला। जखमी शेतकऱ्यावर साळवा प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार सुरू आहेत। दरम्यान परिसरातील शेतकरी आणि मजुरांमध्ये भीतीचं वातावरण आहे। कुठं गेले होते तुम्ही? काय ईश्वर रे त्याच्या शेतामध्ये मजुरीला गेलो होतो। त्याच्यानंतर काय झालं? कापूस काढताना शिडी होती, शिडी सोडायला गेली, त्यानंतर वाघाने झडप मारली। जो भाग आहे यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात वाघाची दहशत आहे आणि यामध्ये वाघाच्या बद्दल शेतकऱ्याच्या शेतात जायला मजूर तयार होत नाही। शेतकऱ्यांच्या पिकाची खूप मोठ्या प्रमाणात नुकसान आहे। मी प्रशासनाला एवढेच विनंती करेन की आपण त्वरित एकतर कुठंतरी या प्रकरणाचा सोक्षमोक्ष लावा किंवा या वाघाला त्वरित जेरबंद करून महिन्याभरापासून आम्ही सांगत आहोत